गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची व्हिडिओची सुरुवात मी करतोय. आज वीक ऑफ आहे माझा आणि थोडं दवाखान्यामध्ये पण जायचं आहे. आता हिला नाईन मंथ्स सुरू आहे. बघूया तिकडे जाऊन नाश्ता चालू आहे. आता फटाफट नाश्ता करूया आणि जाऊया आपण दवाखान्यामध्ये. आणि बंद झाला पूर्ण वरती करायचं, थोडं वरती नाही करायचं म्हणून पूर्ण वरती करायचं, पूर्ण इथून वरती करायचं असं. हा तर गायज आता आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला. तर हिला मी शगुन चौकाला सोडणार आहे आणि मी गाडीवरती प्रवास करणार आहे. गाडीवरती सध्या जमत नाही तिला आणि रिस्की आहे. नाही पण मला बसता पण येत नाही तिला. रिक्षाच प्रिफर करावं लागेल आणि मी जाणार आहे बाईकवर आणि तिकडेच तिला भेटू दवाखान्यामध्ये. इथून आता चौकापर्यंत तिला सोडतो. पुढे दुसरंच काहीतरी देतो काय नाही धर्मशाळा करून ठेवली. दुसरं काय आपल्या स्टेटला नाही एवढं धर्मशाळा विदाऊट एनी डॉक्युमेंट त्यांनी सोडले, आतमध्ये सोडलं. ठीक आहे गरीब आहे ते पण जेव्हा आमच्यावरती येतं ना सगळं आपल्याला म्हणतात सगळे डॉक्युमेंट इच अदर डॉक्युमेंट्स मागतात आणि बोलतात की महाराष्ट्रामध्ये नेसेसरी आहे का मराठी येणं. सगळं प्रिव्हिलेज घ्यायचं, सगळं फेवर घ्यायचं इकडचं, बट सिंगल वर्ड नाही का टाकायचं तोंडातून. डिझास्टर सिच्युएशन करून ठेवली नेत्यांनी. धर्मशाळा दुसरं काही नाहीये. एवढं सगळं मी दाखवलं ना, फ्री ऑफ कॉस्ट हे जेवण वाटतायत रोज, तरी कोणाला कदर नाही त्याची. काय घेते? कांदा फटाणी बोला. हे खाणं योग्य आहे का? भाई काय मला बोला मला हे काहीतरी वेगळे सकाळचे दूर आहे सगळी कहाँ करायला बेटा सही होगा बताओ. पाकिस्तान में पूरा दूध का टेस्ट लगता है यार. मतलब हाँ दूध ही का है. मतलब दूध नहीं लगेगा तो मिल पड़ेगा. नेक्स्ट टाइम हे ट्राय करू. मलाई वाला बोला काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं बघायला भेटलं. तर काय आता आम्ही घरी आलोय. हे तिला मी सोडलंय घरी आणि बाहेर आता ते कम्फर्टचा थोडा इश्यू होता. म्हणजे ते झाकणचे जे लॉक असतात ना, ते त्यांनी जी कनेक्टिव्हिटी होती त्याची ती प्लास्टिकची होती. तर मी त्यांचं ॲक्च्युली तिकीट रेस केलेलं आहे, पण तिकडून तो प्लंबर आला होता. त्यांनी काय केलं की माझ्याकडून पैसे मागायला लागला होता. लास्ट टाइम पण त्यांनी पाईपाचे माझ्याकडून पैसे घेतले होते 350 रुपये. कंबोर्ड तुटला होता ॲक्च्युली, पण जाऊ दे त्यांनी नवीन दिला म्हणून मी म्हटलं देण्यात काय हरकत नाही. कारण एवढं वापस घेणं म्हणजे नवीन घेणं म्हणजे ते थोडंफार स्ट्रगलिंग असतं. मग जाऊ दे म्हटलं 300 रुपयाकडे काय बघण्यात काय अर्थ नाही. मग मी देऊन टाकले. ते जो पाईप असतो ना वॉशरूमला जो कनेक्ट होतो तो पाईप तो बोलला की मोठा लागेल आणि जो पूर्वीचा होता तो छोटा होता, असा विषय झाला. तर आता जे कंबोर्ड त्यांनी नवीन बसवला आहे त्याचा जो वरचं झाकण होतं ते होतं, त्याची कनेक्टिव्हिटी होती ती प्लास्टिकची होती. तर ऑब्वियस आहे ते तुटणारच किती गेलं तरी. तर मग आता मी चाललो आहे त्यांच्याकडेच. जिथे कंप्लेंट दिली होती ते ऑफिस आहे, तर त्या ऑफिसमध्ये जाऊन बघतो. मी आता येतानाच मी गेलो होतो तिकडे. ते बोलले ऑनलाईन मला दाखवा आधी, मग मी पाठवतो. आता बघू तिकडे गेलो पुढे काय होतं, त्यांच्याशी डिस्कशन करू आपण आणि बघू मग फाइंड आउट करू काय ते बोलतात ते.
हे बघा, ही अशी तिकीट रेस केली होती मी, हे तुम्हाला कळेल प्रॉपर. हे असे कम्बोर्डचे 2 लॉक आहेत, हे दोन्ही तुटलेले आहे ॲक्च्युली. हे प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिकचा लॉक आहे हा. तर आता हेच जाऊन त्याला विचारतो मी की काय विषय आहे. विषय असा झालेला आहे की हे जे लॉक आहे ना, हे भेटत नाही आहे, डायरेक्ट पूर्ण वरचं कवर भेटतं आहे. आता हे मी मागे दुकान आहे, मागे दुकान बघू शकता, त्या दुकानात मी जाऊन आलो. तर त्यांनी असं सांगितलं की लॉक ऑर्डर केलेलं आहे, त्यांचं काहीतरी ते वेगळं आहे, ते सिस्टमच जरा काहीतरी वेगळी आहे ती. आणि ती ऑर्डर केलेली आहे, फक्त एका हप्त्यामध्ये येईल. तर ते लॉक प्राइस मला वाटते अराउंड असं 100च्या आत असणार. पण ते जे कवर बोलतोय ना, ते कवर डायरेक्ट 300, 350, 400 रुपये कवर बोलतो त्याचा, असा विषय. तर बघू, मी वेट करतो, 1-2 दिवसामध्ये त्याच्या दुकानामध्ये जाऊन येतो, बघू काय होतंय. भेटला तर ठीक, नाहीतर मग चेंजेस करावं लागते मला असं वाटतंय. सो हॅलो गाईज, इट्स इव्हनिंग 6:30 आणि आता मला लई मस्त वास यायला लागलाय, जे की मी खूप दिवसांनी मम्मीला बोलत होते की मला शेवग्याचं कालवण खायचंय काळा मसाल्यातलं. सो सी दिस हाऊ शी इज प्रिपेअरिंग हर मसाला. एवढा तामझाम मला कधी जमायचा. आम्हाला जायचं ऍक्च्युली बाहेर, त्यामुळे मम्मीने जरा लवकरच घेतलं करायला जेवणाची तयारी. एक रस्साच आहे की नाही, रस्सा भाजीच असणार ना मम्मी आपल्याला, पण तीच इनफ होऊन जाणार आहे. कालवण असो, भाकरी असो, बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत सुंदर लागतो हा शेवगा बटाट्याचा रस्सा. ओ, गरम मसाला पण घेतला आहे मग ते करायचं तुला काळ्या मसाला. लेट्स सी हाऊ इट्स टर्न आउट. ते भारी उठले मम्मी, बघू. थोडं दे ना मसाला, का त्याचा तरी होईल ना, जास्त होईल ना मसाला. नाही ना, राहू दे ना, कालवून खायला होईल दुसऱ्या दिवशी. मला जास्तच करते, थोडं काढून टाकायचं. अगं खूप आहे शेवगा आणि बटाटा, राहू दे. होईल का भरून एवढं? हो, हे पोतं ना फुल वरण हे जाऊ दे आहे की नाही, मस्त होईल ना, छान एकदम हिरवा झाला, हिरवा काळा. अजून पसंत ना है ना, तुला चांगला मस्त वास सुटला. अशी काय करणार अर्धी कच्ची, म्हणजे एकदम शिस्ती नाही याच्यामध्ये आता. आता सीजन थोडस पाणी पण सोडन आणि मस्त थोडासा टमाटाचा आंबूसपणा एकदम नावाला टाकते थोडीशी. अर्धच हे टाकलं, एक का चमचा आहे. हा बरोबर. सी किती सारे बदक आलेत ना आपल्या इथं. नो, नॉट गेटिंग फोकस्ड. ओके, लेट इट बी. सो हॅलो गाईज, आता आम्ही खाली आलोय थोडंसं फेरफटका मारायला, कारण हे एक्स्ट्रीमली हॉट आहे, एक्स्ट्रीमली हॉट. जाम नको वाटायला लागलं आज काहीतरीच, एकदम म्हणजे म्हणतात ना ह्युमिड वेदर आहे. सो वी आर लाईक अ स्वेटिंग एनिवे. तर आता काय नाही, खाली आलो थोडंसं चिल आउट करायला, थोडंसं बरं वाटेन असं. आणि भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये विथ द नेक्स्ट समथिंग फन. आणि सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.